श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जंजे शिवभजनी पारायण सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सूत म्हणे शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्याच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादिका सुरगण ते शंकरांची त्यांचे दर्शन घेता तर ती जीववता अथवा सोडस दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझे एक बांधवा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरी कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर सतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुखी षष्टमुखी अष्टमुखी चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास ऐका याविषयी काश्मीर देशाच्या नरपावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायात भूसूर धन्य म्हणती ते तोची राजेश्वर लालनगे न्यायकरी साचारा अमात्य तोची पै सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्व दत्तेसी लादीजे कामिनी सुसौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृती पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरस्फार विशेष सुकृती लाईजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान सापेक्षी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपताजी राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्म तारक नाम दोघे शिवभक्त निशिम सावधान शिवध्यानी बाळे हुनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ लौकिक संगे दोरवा मंगळ त्यांची संगती ना आवडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवती वस्त्री अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकार लेवती तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासी काना आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाची विभूती पुसुनी रुद्राक्ष काढुती मागुती वस्त्रभूषणे लेविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांगती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराशर सवे वेष्टी त्रिशीचे भारा अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाच्या जे नीता त्रिकाळ यांनी प्रतिषष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस शस्त्र जणी केले जेवे मनुष्य वागती अपार तैसेच होते पूर्वी रजनी चरते पैतृक वारी समग्र जाळीले शस्त्र करून या जन्मे जे सर्पशस्त्र केले ते आस्तिके मध्येच राविले पराशराशी पुलिसने प्रार्थिले मग वाचले रावणादी कवीरांची दटावून क्षण मात्र प्रतिसृष्टी केली विश्वामित्र ते पैतृकवारी पराशरवादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनार्था बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्यांच्या नातू होतो शुकयोगेंद्र तो भद्रसेनाचा कुलगुरू निर्धार घरा आला जाणूनी राव प्रधान समोर धावती साष्टांग नमुनी घराशी आणती सोडस उपचारे पूजिती भाव चित्ती विशेष समजता वस्त्रभूषणे देवना राव विन्विकर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिवस ध्यान करीती नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशीळ मात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रभोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजव्याजी आणि समग्र आरुडावे आवडेना पुढे कसे राज्य करीती आमाशी गुड पडले चिंती मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेनेने गुरुने पाहिले दृष्टीस जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा त्यासी नाही खोटी शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे ही का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समग्र ऐका तू सांगतो पूर्वी हे काश्मीर देशांत उत्तम महापट्टणम नंदीग्राम तेथील वैरांगना मनोरम महानंदा नामतीचे त्या ग्रामीच्या तोची पृथ्वी माझी निशिम स्वरूप ललिताकृती पाहुणी
कंदर्प तन्मय हुनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित, याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यक राजस चंद्ररश्मी संप्रकाश, अस्या जिशी अभिनव दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे भोवत, वाजी घसघरी बहुवस, दासीदास अपार घरी, माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती, कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी सकंडरब डोलविती, माना तिच्या भोग इच्छुन भूप सौभाग्य ती घरा, वैश्यासुनी पतिव्रता निमिला जो पुरुष तत्वता, त्यांच्या दिवस न सरता इंद्राशयी वैष्णवे परम शिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत, सोमवार प्रदोषवर शिवरात्री करी, नेमिषी अन्न छत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी, याचक मने जे जे इच्छित ते महानंदा पूर्वीत, कोटिलिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादेरी ऐका भद्रशेन, सावधान कुंकुट मरकट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधुनी ना शिकवले कौतुके आपले, जे नृत्यागार तेथे शिवलिंगे स्थापिले, सुंदर कुंकुट मरकट त्यासमोर तेथेच बांधे, प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन नृत्य करी, शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून त्यासही घडते शिवभजन, असे तिचे सत्व पाहाव्या लागून, सदाशिव पातला सौदागराचे वेश धरिला, महानंदेच्या छंद आला, त्यांचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाले, ते धाव पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्न खचित मंचकी, तो पृथ्वी मोलाच्या हस्तकी कंकण, त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय म्हणे, स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वस्कार म्हणे, निर्मिली जाण मानावी कृतत्व नव्हे, सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, एरिओनी आनंदगण नेम करी त्याशी, पृथ्वीचे मोलाचे हे कंकण मी 32 लक्षणी पाहिण, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाली मी त्याशी, ते मानले समीची त्यांनी दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभू नागळे ते वर्णिले न जाय, लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाले, म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी वाळूनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन, हे म्हणे या लिंगापासी माझ्या प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत एरीने अवश्य म्हणून ठेविले, नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन, रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाय, सदाशिव भक्त तारव्याला अभिनव कौतुक चरित्र दाखावी, त्यांच्या आगे करून नृत्य साळेस लागला अग्नी, जन धाव लागले चौकडून, एकची हाक झाली ती सावध करी बंदणारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरली तव वातात्म चेतला, तैसा माझी उडी घालून कंठपास त्यांचे काढून, कुंकुट मरकट दिदले सोडून गेले पळून, वनाप्रती नृत्य साळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धाव, माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरली ऐकून वक्षस्थ घेत वळवळून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन निमाचाजी दुसरा दिन, मी आपला देतो प्राण लिंगा करणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला आकाश पंते जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अति लागावी उमारंग, जो भक्तजन भवभंग उडी घातली शवैग नम शिवाय म्हणून, ऐसा देखता महानंदा बोलविली, सर्व ब्रह्मवृंदा लुटविली, सर्व संपदा कोसमे सर्व यशोसाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान, महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले, शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उद्याचळी तैसा प्रगटला, कपाळमोळी दसभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते माथा जटांच्या भार, त्रिनेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहिनीर, अभयंकर महाजोगी चंद्रकळा त्याचे सिरी, नीळकंठ खट्वांगधारी भस्म चर्चिले शरीरी, गच्चर्म पांघुरला नेसल्याचे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचार, सर्वांगी वेष्टीत फणीवर दसभुजा मिरविती, वरचे मरो कंदूक झेलिती तेवी 10 भुजा पसरुनी, अकस्मात महानंदेस झेलुनी धरित हृदय कमी, परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान ती म्हणे, नगर उद्वरून विमानी बैश्विदया माताबंधू समेत, महानंदा विमानी बैसत दिव्यरूप पावनी, त्वरित नगरासमेत चालिली पावली शकट शिवपदी, जेथे नाही आदी व्याधी क्षुधा त्रषा विरित त्रिशुद्धी भेदबुद्धी, तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर, नाही निशंक जेथेचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे, जेथे सुरतरुचींचे वन्यापारे सुरभीची बहुत किल्लारे,
चिंतामणीची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली, जेथे उष्णता बोलती शिवदास तेथे प्राप्त त्याचा शुभ सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. ही कथा परम सुरस पराश सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुंकुट मर्कट पूर्वांची कंठी रुद्राक्ष धारण बाळी विभूती चर्चून त्यात पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षण डोळस शिवभजनी लावतील बहुतास उद्धरतील तुम्हा ते आमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे इतकुनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मिले भद्रसेन बोलत पुढती राज्य किती वरिषे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवरा बहुत करिता नावस एवढाच पुत्र आमास परमप्रिय कर राजस प्राणावून आवडे बहुत तुमच्या आगमनी करून स्वामी समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी तत्वता ऋषी म्हणे मी सत्यवचन बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी क दुखारवणी पडेल प्रत्येक सदृश बोला वचन ना तरी अंगासी ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलव्याला न करावान माना तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणा पहा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेला या समयासी राव ऐकता धरणीची मूर्छा येऊन पडिला अमात्य सहित त्या स्थानी दुखाग्नी गेले आहून अंतापुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणी हाकार वक्षेस्त पिटीन रपर मग रायाशी परासर सावध करुणी गोष्ट सांगे रपश्रेष्ठ न सोडा धीरा एकाएक सांगतो विचार जे पंचभूती नव्हते समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्मरण जागर ब्रह्म म्हणून ते ध्वनिमाया तेथूनच झाले सत्य महत्व मग त्रिविधी अहंकार हो शिविच्छा कर्ण सत्वशा निर्मला पित्वशन रजांश सृष्टीकरिता दृढ तमांशी रुद्र परिपूर्ण सर्ग इस्तियंत करविता विदेश म्हणे सृष्टी रची पुरण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे त्या लागून चारिवे दुबदेशिले चौवेदांचे सारपून तो हा रुद्राध्याय परंपावन त्याहून विशेष गुरुज्ञान भुवनही असे ना बहुत करी या जतन त्याहून आणिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्रा अध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे हा रुद्रा अध्याय मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्यांची दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाच सोडून किन्नर रीती हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसना भक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदय संचिरले त्यांशी मत्सर वाढविला विशेष वाटेकरा शिवद्वेष तेणे ते जाऊनी अंपुरीसा महानरकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषीचे पापमती ते अल्पायशी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णुलान हरिविशेष हरगोण ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राध्याय आवडे ज्यांची कुंभी पाकी घालावी त्यांची रुद्रानुष्ठानी आयुष्याशी वृद्धी हो निर्धार्याकरिता भद्रसेन अवधारी आहेत रुद्रावर्त्याने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दूर हो साजात्वा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रोदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्त्र अवर्त्याने पूर्ण शोमिपाळा करी सप्तदिन राय धरणे धरणचरण संदग्ध होऊन बोलत सकळ ऋषरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळमृत्यू भय शोक गुरुरक्षी त्यापासून तरी ते आचार्य तू करावा पूर्ण तू संवेद जे आहेत ब्राह्मण आणि सांगावे ते बोलावणं आताची ते आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावणं ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्याय श्रद्धानं युक्त पडून गुरुपासून जे आले परदान आणि परधन ज्या स्वमनाहून नीचपूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राणदुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानु समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्र किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण वैश्विला व्यासपिता घेऊन सहस्त्रगट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले सुरध्वनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रे घोषी गर्जनिले ब्राह्मण अनुष्ठान दिवे मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी मध्यानी आला चांडास मृत्यू समस्येता धनीस बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला रपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिवपून सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तनले तिची सांगत एक काळपुरुष भयानक थोर उदरजटा कपाळी सेंदूर विक्राड दाडा नेत्र खदिरांगासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वता पंचवदन दसभुज त्यांची साम्यता कमल भवांडी दुजी नशे ते तेजे जैसे गभसी दिगतम सहारती
भस्म अंगी व्याघ्रांबरा दिसती दसस्ती आयुधे ते महाराज येऊन मग सोडविले तोडून बंधन त्या काळपुरुषाची धरून करी ते तांडण गेले त्याचे पुत्र मुखाची ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदा अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरण गर्भाळा लोळे शिवनाम गरजत वेळे देव सुमनी वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंकागरचे अवध्यात थोरमुग्धाची महाशोस्वर मृदंग वाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रंगे भ्रंगे कहाळ थोर सनया अपार वास्ती चंद्राणा धटकटी भेरी नांदमाय नभोदरी असो भद्रसेन यावर विधियुक्त होम करतीस षड्रशनी शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देता अमूलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणा लागे भंडारे मुक्त केले राजेंद्र म्हणे आवडे तितकोती भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे ह्याची ऐकली माता धन भार झाला बहुत म्हणून सांगती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजयी कल्याण हो तुझ्या सुता याचा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तनले वसंते सुगंध्वनी की काशी क्षेत्रावरी सुरध्वनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्पिजे की निर्देवास सापडले चिंतामणी क्षुदितापुळे चिराब्दी धावनी तळसा कमलोद्भव नंदन ते छणी नारदमुनी पातला वाल्मिकी सत्यवंती नंदन अवतान पादुका यादुरत्न शिष्य आहे ज्यांची त्रिभुवनी जाण म्हणजे का सर्वाते जो चतुष्षष्टी कला प्रवीणा निर्मळ ज्यांची चतुर्दश विद्या करतळामळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की कमलभवन मोडूनी पुनः सृष्टी करणारा मागुतेनी अन्या विलोकिता नयने दंडी तांडील तो शंकराधिका तो नारद दिखुनी तेच्छनी कुंडातुनी मूर्तिमंत निघेग्नी दक्षिणाग्नी गारपत्यावनी वेळ ठाकले दिखता पराशरदे ब्राह्मण सकाळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मनंद उच्च बळले दिव्यगंध दिव्यसुमनी षोडशोपचारे पूजिला नारदमिनी रावभा ठाकेकर जोडुनी म्हणे स्वामी अति द्रियद्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले अद्भुत पंचवदन ती मृत्यू नेला बांधुनी तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुता ऐका ते तू कोणाचा आगे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सर्व होम्य होईल तत्वता रुद्रमहिमा तुस ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून तत्वता कसा आणीत होताशी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह गणनांतरे थोर होते ते महत्वपूर्ण निशून सहज 10 सहस्त्र करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपधारे कष्टी बहुमग उभा टाकून कृतांतकर जोडून स्तवन करीते हे अर्पणादो हिमनग जामाद अपराध न कट्टा घडला असे नारदे सांगते ते छणी राये पायावरी घातली लोणीनी आणि सहस्त्र रुद्र करुणी महोसा करती शतरुद्र करिता निशेष शतायुष्य तो पुरुषा हाद्या पडता निर्दोष तो शिवरूप यास देई तो येथेच झाला मुक्त त्यांच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मस होता अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडते त्यांची आयुष्य त्यांशी काळा न बाधे अंती मंदोनी नेती शिवपदा दशत कपिलादाना ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्य महापाप पर्वत तत्वता भस्मवती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गणनांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनांच्या महिमा विशेष आयुष्येन लोकांच्या अनुष्ठानाचे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानात समावेत राव जाणा जाता झाला तपोन शिवानुष्ठान रुद्राध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बसून त्वरित राव मिरविते विधिलोक वैकुंठी वास भाऊ स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूपोणी 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रहपीडा विघ्न पिसाच बाधा रोग दारुण न बाधीचे सर्वथाही येथे जो मानिला विश्वास तोईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्यांच्या विटाळ न व्हावा त्याशी प्रसन्न झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता त्यांची संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहास नाणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्याजावे जीवभाव जे सुशील सगळं तो प्रत्यक्ष भक्षितो विस जे मूर्ख वैस्ती त्यांच्या पंक्तीस त्यांशी मृत्यू आला या गोष्टी संदेह काही असेना तो असो सर्वभाव निश्चिंत अखंड पाव शिवलीलामृत हे न गडे जरी त्वरित हाद्या तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान
त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अर्पणादाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो जगतानंद मूलकंद अभंग विटे कालात्रय शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध सज्जन खंड एकादश अध्याय गोड हा श्री शांब सदाशिव अर्पणमस्तु शुभम भवतु।